एखाद्या करारावर सही न करताही तो पाळण्याची कायदेशीर जबाबदारी एखाद्यावर येऊ शकते का? ऐकायला जरा विचित्र वाटतं नाही का? पण आज आपण कायद्याच्या अशाच एका महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे अर्धकरार. एक अशी जबाबदारी जी संमतीशिवाय जन्माला येते. म्हणजे बघा, एक असा व्यवहार जो कधी मान्यच केला नाही, पण कायदा म्हणतो की तो पाळावाच लागेल. हे कसं शक्य आहे? तर हो, हे शक्य आहे. आणि ते नेमकं कसं घडतं हेच आपण आजच्या या विश्लेषणात पाहणार आहोत. तर हे नीट समजून घेण्यासाठी आपण 5 वेगवेगळ्या केसेस पाहणार आहोत. पहिली, जिथे कराराशिवायच एक बंधन तयार होतं. दुसरी, अक्षम व्यक्तींना मदत करण्याबद्दल. तिसरी, दुसऱ्याचं कर्ज फेडण्याबद्दल. चौथी केस आहे जेव्हा केलेली मदत फुकट नसते. आणि पाचवी, जेव्हा चुकून पैसे दिले जातात किंवा एखादी हरवलेली वस्तू सापडते. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही मूळ कल्पना समजून घेऊया की करार नसताना बंधन हे कसं काय तयार होतं. तर अर्धकरार म्हणजे नक्की काय? बघा, ही कायद्यानेच तयार केलेली एक सिस्टम आहे. ह्यात कोणीही हो मला मान्य आहे असं म्हणत नाही. तरीही न्याय आणि फेअरनेस म्हणजे निष्पक्षता टिकवण्यासाठी कायदा स्वतःहून एक जबाबदारी तयार करतो. या दोन्हींमधला मुख्य फरक एकदम सोपा आहे. बघा जो खरा करार असतो तो दोन्ही बाजूंच्या संमतीवर टिकून असतो. हो ना? हो, मला मान्य आहे यावर. पण अर्धकरार तो यावर अवलंबून नसतो. तो हे करणं योग्य आहे किंवा हे न्यायाचं आहे या तत्वावर आधारलेला असतो. आणि कायदा म्हणतो हे करावंच लागेल. चला आता याचं पहिलं उदाहरण बघूया. समजा अशी एखादी व्यक्ती आहे जी कायदेशीर करार करू शकत नाही आणि तिला जर कोणी गरजेच्या वस्तू पुरवल्या तर काय होईल? याच्या मागे एक अगदी स्पष्ट कायदेशीर आधार आहे. समजा कोणी एका अल्पवयीन व्यक्तीला किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीला तिच्या गरजेच्या वस्तू पुरवल्या, तर कायदा असा सांगतो की त्या वस्तू पुरवणाऱ्या व्यक्तीला त्याचा खर्च परत मिळायला हवा आणि तो खर्च त्या व्यक्तीच्या मालमत्तेतून वसूल केला जाऊ शकतो. हे उदाहरण नेमकं तेच सांगते. जर अ ने ब या वेड्या व्यक्तीला गरजेच्या वस्तू दिल्या तर अ ला त्याचे पैसे ब च्या प्रॉपर्टीमधून परत मिळतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ही जबाबदारी त्या व्यक्तीवर म्हणजे ब वर पर्सनली येत नाही, ती त्याच्या मालमत्तेवर येते. म्हणजे कायदा इथे व्यक्तीला नाही तर थेट मालमत्तेला जबाबदार धरतोय. बरं, आता पुढच्या केसकडे वळूया. ही एक वेगळीच परिस्थिती आहे. समजा स्वतःच्या हिताचं रक्षण करण्यासाठी दुसऱ्याच कोणाचं तरी कर्ज फेडण्याची वेळ एखाद्यावर आली तर काय होईल? हे उदाहरण बघा कसं आहे. इथे ब ने भाड्याने घेतलेली जमीन आहे, पण त्याचा सरकारी महसूल भरायला अ चुकतो. आता सरकार ती जमीन विकायला काढतं. स्वतःची भाड्याची जागा वाचवण्यासाठी ब काय करतो, तो अ च्या ऐवजी स्वतःच तो महसूल भरून टाकतो. आता इथे अ आणि ब मध्ये काहीही करार झालेला नव्हता, पण तरीही ब ने स्वतःचं हित जपण्यासाठी ते पैसे भरले आहेत, म्हणून कायद्यानुसार अ ला ते पैसे ब ला परत करावेच लागतील. आता पुढचा जो प्रकार आहे ना, तो तर आपल्या रोजच्या आयुष्यातही सहज घडू शकतो. समजा कोणीतरी काहीतरी मदत केली किंवा एखादी गोष्ट दिली, पण ती मोफत देण्याचा त्यांचा अजिबात उद्देश नव्हता. तेव्हा काय होईल? यामागचा नियम अगदी सरळ आहे. जर एखाद्या गोष्टीचा फायदा आपल्याला झाला, जी मुळात आपल्याला मोफत द्यायचीच नव्हती आणि आपण तरीही तो फायदा घेतला, तर कायदा म्हणतो की त्याची किंमत द्यावी लागेल किंवा ती वस्तू परत करावी लागेल. याला म्हणतात अन्यायकारक समृद्धी टाळणे. म्हणजे दुसऱ्याच्या नुकसानीवर कोणी श्रीमंत होऊ नये. हे उदाहरण तर अगदी परफेक्ट आहे. एक व्यापारी चुकून ब च्या घरी काही माल सोडून जातो आणि ब तो वापरतो. आता बघा, त्यांच्यात काही डील झाली होती का? नाही. काही करार होता का? नाही. पण ब ने तो माल वापरला, त्यामुळे आता त्याची किंमत देण्याची जबाबदारी ब वर आली. कायदा इथे पुन्हा एकदा हेच बघतोय की कोणालाही विनाकारण अन्यायकारक फायदा मिळता कामा नये. चला आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. इथे 2 अगदी सामान्य पण खूप महत्त्वाच्या सिच्युएशन्स आहेत. पहिली, जर कोणाची हरवलेली वस्तू सापडली तर, आणि दुसरी, जर चुकून कोणाला पैसे दिले गेले तर काय होईल? बघा, जर कोणाची हरवलेली वस्तू सापडली तर कायदा काही जबाबदाऱ्या टाकतो. म्हणजे असं नाही की ती वस्तू आता आपली झाली. उलट त्या वस्तूची नीट काळजी घेणं, तिच्या खऱ्या मालकाला शोधण्याचा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य बनतं. एक प्रकारे त्या वस्तूचे आपण तात्पुरते सांभाळ करते म्हणजे बेली किंवा विश्वस्त बनतो.
ठीक आहे, हे झालं हरवलेल्या वस्तूचं. आता याच मुद्द्यातला दुसरा भाग पाहूया, जो तितकाच इंटरेस्टिंग आहे. काय होतं जेव्हा पैसे किंवा एखादी वस्तू चुकीने दुसऱ्या व्यक्तीला दिली जाते? हे समजून घेण्यासाठी एक छोटीशी गोष्ट बघूया. समजा अ आणि ब या दोघांना मिळून क ला 100 रुपये द्यायचे आहेत. हे त्यांचं कर्ज आहे. ठीक आहे. आता होतं काय की एकटाच जातो आणि पूर्ण 100 रुपये क ला देऊन टाकतो. पण याबद्दल ब ला काहीच माहिती नसते. त्याला वाटतं कर्ज बाकी आहे. म्हणून काही दिवसांनी ब सुद्धा क कडे जातो आणि पुन्हा 100 रुपये देऊन टाकतो. आता गंमत बघा. क कडे 100च्या ऐवजी 200 रुपये आले. कर्ज तर 100च होतं. मग आता ब ने जे जास्तीचे 100 रुपये दिलेत त्याचं काय? ते पैसे बुडाले का? कायदा काय म्हणतो यावर? आणि इथेच कायदा न्यायाच्या बाजूने येतो. कायदा स्पष्ट सांगतो की क ला जे पैसे चुकीने म्हणजे मिस्टेकने मिळाले आहेत ते त्याला ब ला परत करावेच लागतील. हेच तर अर्धकराराचं खरं सामर्थ्य आहे. कोणताही करार नसतानाही तो न्याय मिळवून देतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या संपूर्ण अर्धकराराचा उद्देश एकच आहे. ही जी बंधनं आहेत ती कुठल्याही एग्रीमेंटवर अवलंबून नाहीत, तर ती फक्त आणि फक्त निष्पक्षता आणि न्यायाच्या तत्वांवर कायद्याने लादलेली आहेत. का? तर कोणीही दुसऱ्याच्या खर्चावर, दुसऱ्याच्या नुकसानीवर अयोग्य फायदा घेऊ नये, फक्त ह्यासाठी. तर आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पण जाता जाता एक प्रश्न. आता आपल्याला हे कायद्याचं तत्त्व तर कळलं, पण कायद्याच्या पलीकडे आपल्या रोजच्या आयुष्यात असे कोणते अलिखित नियम आहेत जे फक्त गोष्टी योग्य आणि न्याय्य राहाव्यात, फेर राहाव्यात, यासाठी आपण सगळे पाळतो? यावर नक्की विचार करा.